Good afternoon, everybody. Today, article is the drugs used in glaucoma. Today we have discussed the point is the drugs used in glaucoma. What is meant by glaucoma? Glaucoma is a condition in which fluid pressure rises within the eyes. म्हणजे बघा ग्लायकोमा म्हणजे काय तर ही कंडिशन आहे. कुठल्या कंडिशन आहे ते फ्लूड प्रेशर काय होतं त्याच्यामध्ये रायजेस विथिन द आयज. म्हणजे ही जी डिसीज आहे ग्लायकोमा ते कशाच्या रिलेटेड आहे आयच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं जे फ्लूड्स असतात फ्लूड प्रेशर ते राईज होतात कशामध्ये आयजमध्ये कंडिशनमध्ये त्याला काय म्हटलं जातं ग्लायकोमा. सो ग्लायकोमा इज ए न्यूरोडिजनरेटिव्ह कंडिशन दॅट affect the eyes and is associated with increase in intraocular pressure. म्हणजे ग्लायकोमा ही कशाचा अफेक्ट करतं आयजवरती असे बरोबर. ते अफेक्ट द आयज अँड असोसिएटेड विथ इन्क्रीज काय करतं ते इंट्राऑक्युलर प्रेशर. जे इंट्राऑक्युलर प्रेशर आहे ते काय करतं इन्क्रीज करतं. आता ऑक्युलर म्हणजे काय जे डोळ्यासंबंधीचं असतं. प्रेशर म्हणजे दबाव. ठीक आहे. म्हणजे जे आयच्या रिलेटेड जे डोळ्याच्या संबंधीचे असतात ते त्याच्यावरती काय करतं ते इन्क्रीज करतं. असं म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर तर काय करतं इन्क्रीज करतं. इफ द पेशंट कॅन ग्रॅज्युअली एक्सपिरियन्स लॉस ऑफ विजन अँड इवन कम्प्लिटली लूज देअर साईट. इट इज सेकंड लीडिंग कॉज ऑफ ब्लाइंडनेस वर्डनेस. म्हणजे बघा ग्लायकोमा म्हणजे काय काचबिंदू बरोबर. मराठीत ग्लायकोमाला काय म्हटलं जातं काचबिंदू. सो दिस इज द डिसीज युज्ड इन eyes related disease. So this disease is the type of glaucoma. आता बघा ग्लायकोमाचे दोन टाईप पडलेले आहे ओपन अँगल ग्लायकोमा आणि क्लोज्ड अँगल ग्लायकोमा. आता फर्स्ट इज द ओपन अँगल ग्लायकोमा. ओपन अँगल ग्लायकोमा ड्यू टू डॅमेज टू द ऑप्टिक नर्व विथ एनी डिग्री ऑफ इंट्राऑक्युलर प्रेशर. म्हणजे जे इंट्राऑक्युलर प्रेशरमध्ये जे ऑप्टिक नर्व्स असतात ते काय करतात डॅमेज करतात. कुठले ओपन अँगल ग्लायकोमा असतो तो. अँड द रेट ऑफ प्रोग्रेशन कॅन बी फास्ट ऑर स्लो. ह्याचा जो रेट ऑफ प्रोग्रेशन असतो सिक्रेशन करण्याचा तो कसा असतो फास्ट किंवा स्लो असतो. दिस पेशंट मे एक्सपिरियन्स इन इन्क्रीज इन इंट्राऑक्युलर प्रेशर अँड देअरफॉर प्रेझेंट ओनली चेंजेस इन द ऑप्टिक डिस्क ऑर इन द व्हिज्युअल फील्ड ॲट द मच लेअर स्टेज. म्हणजे बघा ओपन अँगल ग्लायकोमा दिस इज काय होतं याच्यामध्ये ड्यू टू डॅमेज टू द ऑप्टिक नर्व विथ एनी डिग्री ऑफ इंट्राऑक्युलर प्रेशरमध्ये होतात. त्याचबरोबर त्याचं रेट ऑफ प्रोग्रेशन कसा असतो फास्ट किंवा स्लो असू शकतो. त्याचबरोबर पेशंट कसा असतो एक्सपिरियन्स इन इन्क्रीज इन. जर पेशंटला जर इंट्राऑक्युलर प्रेशर इन्क्रीज असेल त्याचा एक्सपिरियन्स असेल तर तो काय असतो हे प्रेझेंट ओनली चेंजेस इन द त्याचं ऑप्टिक डिस्क असते ते कसे चेंजेस होतात. सो दिस इज द ओपन अँगल ग्लायकोमा. देन सेकंड टाईप ऑफ ग्लायकोमा इज द क्लोज्ड अँगल ग्लायकोमा. आता याच्यामध्ये क्लोज्ड म्हणजे कसं असणार आहे बंद असणार आहे. ओपन अँगल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जे नर्व असते ते कसं असणार ओपन असणार. आता क्लोज्ड अँगल ग्लायकोमा मे बी ड्यू टू फिजिकल ब्लॉकेज ऑफ द ट्रॅबेक्युलर मेशवर्क अँड दिस मे हॅव मोर ॲक्यूट ऑनसेट दॅन ओपन अँगल ग्लायकोमा. म्हणजे हे फिजिकल ब्लॉकेज असतात आणि ते काय करतात ह्याची ऑनसेट ॲक्शन असते ती कशी असते मोर असते कशापेक्षा मोर दॅन ओपन अँगल ग्लायकोमापेक्षा. आणि वेन द इंट्राऑक्युलर प्रेशर इज इन्क्रीज 40 mmHg ऑप्टिकल नर्व डॅमेज अँड इवन परमनंट नर्व डॅमेज ग्रेटर दॅन 60 mmHg मे ऑकर्स. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये जे इंट्राऑक्युलर प्रेशर असतो किती असतं ग्रेटर दॅन 40 असतो. देन दिस ऑप्टिक नर्व तेव्हा काय होतात डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे काय होतं नर्व डॅमेज परमनंट नर्व डॅमेज कितीला होतात तर ग्रेटर दॅन 60 mmHgला होतात. सो दिस इज द टू टाईप ऑफ ग्लायकोमा. आता बघा ग्लायकोमा आता सो दिस इज द फिगर ऑफ अँगल ऑफ ग्लायकोमा. दिस इज द अँगल ऑफ ग्लायकोमा. सो फर्स्ट फिगर इज द ओपन अँगल ग्लायकोमा. देन सेकंड इज द क्लोज्ड अँगल ग्लायकोमा. बघा ह्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की कसा असतो ग्लायकोमाचा अँगल कसा असतो कोण कसा आहे बघा. सो फर्स्ट ओपन अँगल ग्लायकोमा. सो दिस इज ओपन ड्रेनेज अँगल आणि दिस इज द क्लोज्ड ड्रेनेज होल. म्हणजे हे बघा हे ओपन झालेलं आहे ग्लायकोमाचं हे आणि हे आहे तर कसं आहे क्लोज ड्रेनेज झालेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सेकंड क्लोज्ड अँगल ग्लायकोमा. सेकंड फिगर इज द क्लोज्ड अँगल ग्लायकोमा. सो दिस इज द क्लोज्ड ड्रेनेज अँगल आणि द ब्लॉक्ड ड्रेनेज होल. बघा ह्याच्यामध्ये ब्लॉक कसं झालेलं आहे बघा होल.
ड्रेनेजचं. आणि सो दिस इज द क्लोज्ड, म्हणजे हे बंद झालेलं आहे ग्लायकोमाचं. आणि ते सो दिस इज द ब्लॉक्ड ड्रेनेज होल. सो दिस इज द फिगर ऑफ अँगल ऑफ ग्लायकोमा. आता नेक्स्ट इज द डिफरन्स बिटवीन ओपन अँड क्लोज्ड अँगल ग्लायकोमा. आता बघा ओपन अँगल आणि क्लोज्ड अँगलमध्ये काय डिफरन्स आहे. तर द ओपन अँगल ग्लायकोमा इज ऑल्सो नाउन ॲज वाईड अँगल ग्लायकोमा. ह्याला काय म्हटलं जातं, वाईड अँगल ग्लायकोमा म्हटलं जातं. आणि क्लोज्ड अँगल ग्लायकोमा इट इज ऑल्सो नाउन ॲज नॅरो अँगल ग्लायकोमा. ठीक आहे. सो अकाउंट फॉर ॲटलिस्ट 90% ऑफ ऑल ग्लायकोमा केस. म्हणजे ओपन अँगल ग्लायकोमाच्या केसेस किती असतात, 90% असतात ग्लायकोमा. आणि ह्याच्या किती असतात क्लोज्ड अँगल ग्लायकोमाच्या, तर इज ए लेस कॉमन फॉर्म ऑफ ग्लायकोमा, म्हणजे कमी प्रमाणात असतात. सो ओपन अँगल ग्लायकोमा इट इज कॉज्ड बाय द स्लो क्लोजिंग ऑफ द ड्रेनेज कॅनल्स रिझल्टिंग इन इन्क्रीज्ड इंट्राऑक्युलर प्रेशर. म्हणजे बघा ओपन अँगल ग्लायकोमाचं कॉज काय, कारण काय आहे तर सो दिस इज बाय द स्लो ड्रेनेज. ह्याचं काय होतं, जे ड्रेनेज आहे ते कसं स्लो क्लोजिंग ड्रेनेज होतं कॅनल्स. आणि रिझल्ट काय होतं, त्यामुळे काय होतं इंट्राऑक्युलर जे प्रेशर आहे ते काय होतं इन्क्रीज होतं. आणि क्लोज्ड अँगल ग्लायकोमामध्ये काय होतं, इट डेव्हलप्स व्हेरी रॅपिडली, ते काय होतं डेव्हलप्स होतात. द ओपन अँगल ग्लायकोमा देअर इज अ वाईड अँड ओपन अँगल बिटवीन द आयरिस अँड कॉर्निया. म्हणजे जे ओपन अँगल ग्लायकोमा असतात ते कशामध्ये असतात, आयरिस आणि कॉर्नियामध्ये असतात. ठीक आहे. आणि क्लोज्ड अँगल असतात ते क्लोज्ड अँगल ग्लायकोमा कशावरती असतात, तर ते क्लोज्ड अँड नॅरो अँगल बिटवीन द आयरिस अँड कॉर्निया, पण ते कसे क्लोज्ड असतात. आणि ओपनमध्ये कसे असतात, ते ओपन अँगल असतात. आणि इट इन्व्हॉल्व्ह सिम्पटम्स अँड डॅमेज दॅट आर नॉट रेडली नोटिस्ड. म्हणजे हे इन्व्हॉल्व सिम्पटम्स अँड डॅमेज कसे असतात, ते रेडली नोटीस करतात. आणि हे कसे असतात सिम्पटम्स अँड डॅमेज दॅट आर युजली व्हेरी नोटिसिएबल असतात. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन ओपन आणि क्लोज्ड अँगल ग्लायकोमा. ठीक आहे. आता द नेक्स्ट इज द रिस्क फॅक्टर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ग्लायकोमा. आता कुठले आहेत रिस्क फॅक्टर ग्लायकोमा डेव्हलपमेंट करण्यासाठी, कुठले रिस्क फॅक्टर आहेत, तर पीपल ओव्हर 60s आर मोर लायकली टू गेट ग्लायकोमा. म्हणजे बघा जे लोक किती ओव्हर 60पेक्षा जास्त काय असतात, मोर लायकली ग्लायकोमाचे पेशंट असतात. ठीक आहे. फॉर आफ्रिकन अमेरिकन, कुठले लोक पीपल्स, तर विच पीपल्स, तर आफ्रिकन अँड अमेरिकन्स. द इन्क्रीज इन रिस्क बिगिन आफ्टर एज 14. त्याच्यामध्ये जी रिस्क आहे ती किती कधी ही इन्क्रीज होती, तर आफ्टर एज 40, म्हणजे 40 वर्षाच्या नंतर. प्री एक्झिस्टिंग रेज्ड इंट्राऑक्युलर प्रेशर. देन फॅमिली हिस्ट्री ऑफ ग्लायकोमा इन्क्रीज द रिस्क ऑफ डेव्हलपिंग द डिसीज. म्हणजे काय आहे रिस्क फॅक्टर डेव्हलपमेंट ऑफ ग्लायकोमा डेव्हलप करण्यासाठी, त्याचा रिस्क फॅक्टर काय, फॅमिली हिस्ट्री ऑफ ग्लायकोमाची फॅमिली हिस्ट्री अगोदर चेक करायची. त्यामुळे काय होतं इन्क्रीज द रिस्क ऑफ डेव्हलपिंग द डिसीजेस. द रिस्क ऑफ क्लोज्ड अँगल ग्लायकोमा इन्क्रीजेस आफ्टर एज 40 अँड द ओव्हरऑल रिस्क ऑफ ग्लायकोमा इन्क्रीज आफ्टर एज 60. म्हणजे बघा जे रिस्क ग्लायकोमाचे आहे त्याच्यामध्ये क्लोज्ड अँगल ग्लायकोमाचे किती इन्क्रीज होते, तर एज 40. आणि आफ्टर एज 60मध्ये कोण ओव्हरऑल रिस्क जे सगळेच असतात ते इन्क्रीज करतात. ठीक आहे. देन नेक्स्ट इज द फॅमिली हिस्ट्री ऑफ ग्लायकोमा स्पेशली सीन इन पेशंट डायग्नोस्ड विथ जुवेनियल ओपन अँगल ग्लायकोमा. फॅमिली हिस्ट्री ऑफ ग्लायकोमा म्हणजे कसे स्पेशली सीन इन डायग्नोज, म्हणजे त्याचं निदान, रोग निदान. ठीक आहे. सम प्री एक्झिस्टिंग ऑक्युलर कंडिशन इन्क्लुडिंग आय ट्युमर्स, रेटिनल डिटॅचमेंट और लेन्स डिस्कलरेशन. ऑक्युलर सर्जरी मे ऑल्सो ट्रायड ग्लायकोमा. म्हणजे बघा याच्यामध्ये प्री एक्झिस्टिंग ऑक्युलर कंडिशन असते, बरोबर. ऑक्युलर म्हटल्यानंतर कशी डोळ्याच्या संबंधीची. प्री एक्झिस्टिंग म्हणजे जे बाहेर पडायच्या अगोदरची प्रोसेस असते, जे ड्रेनेज होत असतात ते बाहेर पडायच्या अगोदरची कुठली कंडिशन, ऑक्युलर कंडिशन. अँड द यूज ऑफ क्रोनिक और लॉंग टर्म corticosteroid. And this may include topical corticosteroid and other similar doses from असतात. So this is the risk factor for the development of glaucoma. Then next is the symptoms of glaucoma. आता बघा
हे झालं रिस्क फॅक्टर. देन सिम्पटम्स काय आहेत त्याचे, तर फर्स्ट सिम्पटम आहे नॉसिया अँड ओमिटिंग. ठीक आहे, सिम्पटम्स म्हणजे काय, लक्षणे. आता ग्लायकोमाचे लक्षण काय आहेत, नॉसिया अँड ओमिटिंग. ठीक आहे, त्याचबरोबर पेन इन द आय, पेन इन द आय, नॉसिया ओमिटिंग. ठीक आहे, पेन इन द आय म्हणजे काय होतं, आयजमध्ये पेन होतं. त्याचबरोबर रेडनेस ऑफ द आय म्हणजे डोळे लाल होतात. हेजी और ब्लरेड व्हिजन, हेजी म्हणजे कसले, धुसरवी. त्याचबरोबर हेडेचेस म्हणजे डोकं दुखू शकतं. त्याचबरोबर सीइंग हॅलो अराउंड लाईट म्हणजे कसं, हॅलो म्हणजे कीर्ती, कशाची, सीइंग पाहणे म्हणजे अराउंड लाईटमध्ये जर पाहिलं ते तर कसं होतं, ते हॅलो असतात म्हणजे त्याची कीर्ती मोठी दिसत असते. त्यामुळे सो दिस इज द सिम्पटम्स ऑफ ग्लायकोमा, नॉसिया ओमिटिंग, पेन इन द आईज, देन रेडनेस ऑफ द आईज, हेजी विजन, ब्लरेड विजन, हेडेचेस और सीइंग हॅलो अराउंड लाईट्स. सो दिस इज द सिम्पटम्स. देन नेक्स्ट इज द डायग्नोसिस ऑफ ग्लायकोमा. आता बघा काय आहे, काय रोगनिदान काय आहे ग्लायकोमाचं, डायग्नोसिस म्हणजे काय, निदान. ठीक आहे, रोगनिदान. आता ग्लायकोमा इज डिटेक्टेड थ्रू अ कॉम्प्रेसिव्हनेस आय एक्झामिनेशन बाय आय केअर प्रोफेशनल. आय केअर प्रोफेशनल म्हणजे जर रोगनिदान कुठे सापडते तर सो दिस इज डिटेक्ट कुठे करतात, कॉम्प्रेन्सिव्ह आय एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे, आय केअर प्रोफेशनलमध्ये म्हणजे ECP. देन ट्रीटमेंट, these are several different classes of available intraocular pressure lowering agents, namely is the alpha adrenergic agonist. म्हणजे त्याची ट्रीटमेंट कुठे कुठे घेतली जाते तर अल्फा ॲड्रेनर्जिक अगोनिस्टमध्ये. आता अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टरमध्ये फॉर एक्झाम्पल ॲप्रॅक्लोनिडिन और ब्रिमोनिडिन. देन नेक्स्ट ट्रीटमेंट ऑफ दिस ग्लायकोमा इज द बीटा ब्लॉकर्स. अल्फा ब्लॉकर्समध्ये कुठले येणार ड्रग्स, फॉर एक्झाम्पल ॲप्रॅक्लोनिडिन किंवा ब्रोमिनिडिन. आणि नेक्स्ट बीटा ब्लॉकर्समध्ये कुठले येणार, बिटॅक्झोलॉल, लिओब्युटानॉल और टिमोलॉल. Then next is the carbonic anhydrase inhibitor. For example is the acetazolamide and dorzolamide. Then cholinergic agonist. For example carbachol or pilocarpine. The prostaglandin analogous, for example is the latanoprost or trepoprost. And the first treatment of glaucoma is the alpha adrenergic agonist. The alpha adrenergic agonist is the, for example is brimonidine and apraclonidine are the two agents of particular importance in this alpha adrenergic agonist, and both they able to reduce the production of aqueous humor in the ciliary body. And so these drugs reduce काय करतात, प्रोडक्शन ऑफ ॲक्वियस ह्युमर इन द सिलियरी बॉडी. म्हणजे सिलियर बॉडीमध्ये जे ह्युमर्स असतात ॲक्वियस ह्युमर त्याचं काय करतात, प्रोडक्शन असतं ते रिड्यूस करतात. सो दिस ब्रोमिनिडिन कॅन अचीव इन्क्रीज इन द unuvascular outflow rate, and these are imidazoline drugs that activate alpha 2 receptors in the eye and are used primarily in the acute context due to their propensity to develop tachyphylaxis, and both of these agents are capable of causing allergic type reaction. ठीक आहे, सो दिस इज द अल्फा ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट. लक्षात ठेवायचं, अल्फा ॲड्रेनर्जिक अगोनिस्टमध्ये फॉर एक्झाम्पल कुठलं आहे, ब्रिमोनिडिन आणि ॲप्रॅक्लोनिडिन. अँड दिस इज द टू एजंट्स आर युज्ड टू म्हणजे पर्टिक्युलर इम्पॉर्टन्स इन दिस ग्रुपमध्ये काय करतात, यूज करतात. अँड दिस बोथ ड्रग्स आर एबल टू प्रोडक्शन रिड्यूस द प्रोडक्शन ऑफ कशाचं करतात तर ॲक्वियस ह्युमर इन द सिलियरी बॉडीमध्ये. ठीक आहे, द नेक्स्ट ट्रीटमेंट ऑफ ग्लायकोमा इज द बीटा ब्लॉकर्स. आता बीटा ब्लॉकरचे कुठले ड्रग आहेत तर एक्झाम्पल ऑफ बीटा ॲड्रेनर्जिक ऑप्थॅल्मिक ब्लॉकर्स कॅन बी युज्ड टू टॉपिकल ट्रीटमेंट ऑप्शन अँड फ्रिक्वेंटली ॲज फर्स्ट लाईन ट्रीटमेंट इन द absence of specific contraindications. For example, betaxolol, timolol or levobunolol. So this is the beta blockers.
and these agents are able to achieve on intraocular pressure reduction of around 20 to 30%. The next treatment of this glaucoma is the carbonic anhydrase inhibitor. So this is the anhydrase inhibitor. So this is the enzymes, and through inhibition of the enzymes, and these carbonic anhydrase acetylzolamide, brinzolamide and dorzolamide inhibit the काय करतात production and secretion of aqueous humor from the ciliary body, and this is achieved by inhibiting the active secretion of sodium and bicarbonate ions, and this latter is related to the specific chemical reaction, namely the association and dissociation of carbonic acids. म्हणजे कुठलं कार्बोनिक ॲसिड यूज करतात. ठीक आहे, कार्बोनिक अनहायड्रेट. सो दिस इज द इनहिबिशन ऑफ द एन्झाइम्स. फॉर एक्झाम्पल कुठलं ॲसिटोझोलामाइड अँड डॉर्झोलामाइड. The next treatment of glaucoma is the cholinergic agonist. The cholinergic agonist, these agents such as pilocarpine and carbachol can be used parasympatomimetic agents, and these are able to increase the drainage of the aqueous humor through the trabecular exit route. म्हणजे हे काय आहे, कोलिनर्जिक एजंट आहे. ते काय आहे, कोलिनर्जिक अगोनिस्ट आहे ते पॅरासिम्पॅटोमायमेटिक एजंट्स आहेत. सो दिस इज एबल टू इन्क्रीज काय करतात, तर ड्रेनेज ऑफ द जे ॲक्वियस ह्युमर आहे ते काय करतात, ड्रेनेज करतात. आणि दिस इफेक्ट इज अचिव्ड बाय स्टिम्युलेशन ऑफ द मस्कॅरेनिक रिसेप्टर ऑफ द फायबर्स ऑफ द ciliary muscles. The next treatment of glaucoma is the prostaglandin analogous. Prostaglandin analogous. So prostaglandin analogous are first line agents alternative to beta blockers. म्हणजे हे कुठे हे आहे तर बीटा ब्लॉकर्समध्ये. and this mechanism behind the reduction in the intraocular pressure of this agent in that unsecular outflow, and so to laser extend the trabecular outflow of the aqueous humor increases, and this is the prostaglandin analogous. And for example is the bimatroprost, letanoprost, tafluprost and travoprost are important agent in this prostaglandin analogous. And this letanoprost was the first of these agents approved for the topical treatment of open angle glaucoma, and they are analogous of prostaglandin F2A, which act as the prosthetic PF receptor in the eyes. So this is the 5 treatment of glaucoma. Next is the adverse effect. आता ॲडवर्स इफेक्ट काय आहेत, तर द ॲडवर्स इफेक्ट म्हणजे साईड इफेक्ट. मग साईड इफेक्ट ऑफ दिस एजंट्स इन्क्लूड हायपर ट्रायचोसिस आयज, हायपर पिगमेंटेशन अराउंड द आयलिड्स अँड आयलायसेस अँड द चेंज इन द पिगमेंटेशन. म्हणजे काय होऊ शकतं याच्यामध्ये, तर साईड इफेक्ट काय होऊ शकतात, तर जे आयज असतात त्याच्यामध्ये हायपर पिगमेंटेशन म्हणजे त्याच्यामध्ये पुरळे येणे अराउंड द आयलिड्स, कुठल्या ह्याच्यामध्ये आयलिड्स आणि आयलायसेस म्हणजे भोवयाच्या तिथे. ठीक आहे, आणि ते धीच चेंजेस इन द पिगमेंटेशन ऑफ द आयरीज, आणि ते आयरीजमध्ये असतात ते काय करतात, चेंज होतात. सो दिस इफेक्ट्स आर कन्सिडरेड रिव्हर्सिबल इन द इव्हेंट ऑफ ॲन इंटरप्शन. या प्रोस्टाग्लँडिन ॲनालॉगस हॅव बीन असोसिएटेड विथ UVTs. सो दिस इज द ॲडवर्स इफेक्ट ऑफ ग्लायकोमा. ठीक आहे, म्हणजे काय काय बघितलं आपण, तर ड्रग यूज्ड इन ग्लायकोमामध्ये कुठलं ड्रग्ज यूज करतात ते आपण आज बघितलेलं आहे. ठीक आहे, तर ग्लायकोमा, सो दिस इज द आय रिलेटेड डिसीज आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये ग्लायकोमा, टाईप ऑफ ग्लायकोमा, त्याचबरोबर डिफरन्स बिटवीन ग्लायकोमा, रिस्क फॅक्टर कुठले असतात, त्याचे सिम्पटम्स कोणते असतात, त्याचं डायग्नोसिस कसे करतात, त्याचबरोबर त्याची ट्रीटमेंट कुठले देतात, त्याचं ॲडवर्स इफेक्ट काय आहे ते. ठीक आहे, सो दिस इज द टुडेज आर्टिकल.